नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इतिहास म्हणजे काय हा जर भाग आपण पूर्ण पाहिलेला आहेच, परंतु त्यामध्ये काही भाग असा आहे की मानव आणि इतिहास याचा संबंध काय आहे। त्याचबरोबर इतिहास आणि आपण म्हणजे आपण स्वतः मानव, त्याचबरोबर भूतकाळ आणि भविष्यकाळ याचाही आपल्याला त्यामध्ये वेध घ्यायचा आहे। त्याचबरोबर इतिहास आणि आपण हा संबंध पाहत असताना आपल्याला माहीत आहे की इतिहास म्हणजे घडून गेल्या ज्या काही घटना असतात त्याबाबतची माहिती इतिहासामध्ये नोंदवली जाते। म्हणजेच इतिहास आणि आपण म्हणजे काय, तर आपण ज्यावेळी इतिहासाचा अभ्यास करतो त्यावेळी आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं मिळत असतात। यामध्ये पर्यावरणशास्त्र आहे। त्याचबरोबर पर्यावरणशास्त्राचा अभ्यास करत असताना पर्यावरणाची हानी होणार नाही, पर्यावरणाचा समतोल राखणे, प्रदूषण झाले असल्यास ते कमी कसं करता येईल याबाबतचे उपाय करणे, या सर्व प्रश्नांचा अभ्यास त्यामध्ये केला जातो। त्याचप्रमाणे शास्त्र आपल्याला प्रत्येक विषयाचा अभ्यास करण्यास मदत करत असतं आणि अशा अनेक शास्त्रांमध्ये संबंधित विषयाचा अभ्यास हा केला जात असतो। त्याचबरोबर या ठिकाणी पर्यावरणाचं जे चित्र आहे, या चित्रावरूनही तुमच्या लक्षात येत असेल की पर्यावरणाचा माणसाला आपल्या दैनंदिन जीवनात काय उपयोग होतो, कारण पर्यावरण हे आपल्याला जगायला शिकवत असतं। आपण ज्या परिसरामध्ये राहतो तो परिसर आपल्याला शिकवत असतो आणि आपण त्याच्याकडून शिकायचं असतं, आणि म्हणून पर्यावरणाचं रक्षण करणं हे सुद्धा आपलं एक महत्त्वाचं काम आहे। आणि म्हणूनच आपण या ठिकाणी पृथ्वीचं एक चित्र पाहत आहोत। या चित्रामध्ये पृथ्वीवर अनेक सजीव आहेत, त्यामध्ये झाडं आहेत, वनस्पती आहेत, प्राणी सुद्धा जन्माला आलेले आहेत, आणि या सर्वांचा आपल्याला जो काही अभ्यास आहे तो अभ्यास या पर्यावरणशास्त्रामध्ये आपल्याला करायचा आहे आणि तो केलाही जातो। परंतु इतिहासामध्ये त्याची नोंद ही केली जात असते, कारण पर्यावरणात आपण झाडं जगवली तर मानव, प्राणी आणि जगू शकतो, म्हणून पर्यावरणाचं रक्षण करणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे। परंतु इतिहास आणि आपण हा जो भाग आपण पाहत आहोत, तर त्यामध्ये माणसाच्या व्यक्तिगत किंवा सामूहिक कृतीच्या परिणामातूनच मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक आणि हानिकारक वातावरण निर्माण होत असतं। त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होत असतो। उदाहरणार्थ काय की एक गाव आहे आणि त्या गावाचा विकास करायचा असतो। विकास करायचा म्हणजेच हा विकास काही एकट्याने होणार नाही, परंतु त्यासाठी गावातली जी काही प्रतिष्ठित माणसं असतात, जी एकमेकांना सामोपचाराने वागवत असतात, अशी सर्वजण त्या ठिकाणी एकत्र येतात आणि त्या गावाचा विकास करण्याचं काम करत असतात। कारण विकास करत असताना गावामध्ये जे काही समस्या असतात त्या सर्व समस्या ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतात। परंतु हे कधी होत असतं, ज्यावेळेला त्या गावामध्ये एकजूट असेल तेव्हाच, आणि जर त्या गावामध्ये एकजूट नसेल तर त्या गावाचा विकास होण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडथळे सुद्धा येऊ शकतात। आणि म्हणूनच मानवी समाजाची विचार आणि कृतीचे परिणाम याचा शोध घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरं इतिहासामध्ये शोधली जातात आणि इतिहास ती उत्तरं इतिहासाकडूनच आपल्याला ती उत्तरं मिळत असतात। आता या ठिकाणी काळ आणि मानवाचा जो भाग आपण म्हटलं गेलेलं आहे, जे मानवाचं जे काही जीवन आहे त्या जीवनामध्ये काय आपण अभ्यास करत असतो की इतिहासामुळे मानव इष्ट अनिष्ट परिणाम काय आहे याचा त्याला अभ्यास करणं शक्य होत असतं। वर्तमान काळात आपण कसे वागलो, भविष्य काळात कसा घडविता येईल हे इतिहासातून आपल्याला समजत असतं। आणि इतिहासामुळे प्रत्येक गाव, जिल्हा, राज्य, देश यांचा अभ्यास आपल्याला करता येतो। त्याचबरोबर पृथ्वी आणि पृथ्वीवर असलेले डोंगर,
जलाशय, प्राणीसृष्टी, माणूस या सर्वांचा अभ्यास आपल्या इतिहासामध्ये केला जातो. प्रत्येक शास्त्राचा स्वतंत्र अशा प्रकारचा इतिहास आहे. म्हणून मानवी संस्कृतीमध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणणाऱ्या अनेक शास्त्रीय शोधाची माहिती आपल्याला यामध्ये मिळत असते. त्याचबरोबर या ठिकाणी भूतकाळ आणि भविष्यकाळाचाही आपण जर विचार केला तर भूतकाळ आणि भविष्यकाळ त्याचबरोबर वर्तमान काळ यामध्ये ज्या काही घटना घडतात त्या घटनांची एक अखंड अशा प्रकारची साखळी जोडलेली असते. यामध्ये जर आपण उदाहरण घेतलं तर आपल्याला देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळवायचं होतं त्यावेळेला सगळे भारतीय समाजसुधारक नेते हे काय झाले एकत्र आले होते आणि एकत्र येऊन त्यांनी इंग्रज सरकारच्या विरोधात हा लढा दिला होता. कारण त्या ठिकाणी एकत्र येणं हा फार महत्त्वाचा भाग होता. आणि ही जी कृती आहे ही कृती कधी एक ऐतिहासिक कृती आहे. म्हणून या ऐतिहासिक कृतीमागे ज्या ज्या काही घटना घडल्या त्या सगळ्या घटनांच्या नोंदी कशामध्ये आहेत? इतिहासामध्ये आहेत. आणि शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश हा स्वतंत्र झाला. खरं म्हणजे ही जी घटना आहे, ही जी कृती आहे, ही स्वातंत्र्य प्राप्तीची एक घटना घडलेली आहे. आणि अशा अनेक घटना आपल्या आसपास सुद्धा घडत असतात. ही जी कृती आहे ही कृती पूर्वीच्या कृतीशी जोडलेली असते. कारण पूर्वी केलेल्या कृत्यांशीच त्याचा संबंध असतो आणि त्यावर भविष्यकाळ सुद्धा अवलंबून असतो. हे आपल्याला इतिहासाच्या अभ्यासामधून आपल्याला शिकायला मिळत असतं. आणि म्हणून भूतकाळ आणि भविष्यकाळाचा वेध घेत असताना इथे काही चित्र तुमच्या समोर दिलेले आहेत की भूतकाळात बघा, भूतकाळामध्ये कशा पद्धतीचं जो काही आदी मानव होता तो मानव आणि जे काही त्याला खाण्यासाठी जे अन्न लागायचं तो कशा पद्धतीने भाजून काढत होता. परंतु दुसरे चित्र जे आहे हे दुसरं चित्र यामध्ये काही उपकरणं सुद्धा दाखवली गेलेली आहेत. म्हणजे त्या ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे असंही या चित्रामध्ये दाखवले जाते. त्याचबरोबर आणखी एक चित्र आहे बघा इथे की त्यामध्ये सुद्धा मानवाने जो काही उपयोग केलेला आहे तो इथे एक चुल्हा दाखवलेला आहे. म्हणजे त्यामध्ये बदल घडलेला आहे. म्हणजे पूर्वी मानवाने आपल्या आसपासच्या परिसरातील साहित्याचा कशा पद्धतीने उपयोग करून घेतलेला आहे. त्या ठिकाणी त्यांनी अग्नीचा वापर केलेला आहे आणि चाकाचा शोध याची सुद्धा त्यांनी माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे सुद्धा हे चित्र दाखवले जाते. या चित्रामध्ये मुलं एक संगणकासारखं चित्र दाखवलेलं आहे आणि त्याबरोबर मुलं बघतायत, शोधतायत. म्हणजे एकंदरीत भूतकाळातील शोधाच्या आधारेच नवीन तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे आणि ही क्रिया अखंडपणे चालू आहे असं आपण समजतो. त्याचबरोबर भूतकाळाचा आधार घेऊनच नवीन शोधसुद्धा लागत आहे. आपल्याला माहिती आहे की कोणताही शोध हा अगदी ताबडतोब लागत नसतो, लगेच लागत नसतो. त्यासाठी त्या शोधाची म्हणजे एखादी वस्तू शोधायची आहे त्याची पाठीमागची पार्श्वभूमी, पाठीमागेचा जो काही भूतकाळ आहे तो विचारात घेऊनच या नवीन वस्तूचा शोध घ्यायचा असतो. मग त्या वस्तूपासून आपल्याला काय तयार करता येईल, काय नाही, ह्या सगळ्या बाबी आपल्याला वर्तमान काळामध्ये मिळत असतात. परंतु मुख्य जो काळ आहे तो म्हणजे भूतकाळ. आणि भूतकाळात म्हणजेच आपल्याला इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. त्याचबरोबर या ठिकाणी आणखी परत ही जी चित्र दाखवलेली आहेत ही चित्र पुन्हा दाखवली तुम्हाला. हे 3 चित्र आता एकत्र दाखवली कारण त्यातून आपल्याला भूतकाळ आणि वर्तमान काळाचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायला मिळत असतो. त्याचबरोबर आणखी याच्यामध्ये एक भाग आहे की इतिहासामध्ये पुरातत्व हा एक भाग आहे. आता हे पुरातत्व म्हणजे काय, तर विविध मानवी समाजांनी भूतकाळात निर्माण केलेल्या अनेक वस्तू आणि वास्तू यांचे अवशेष ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यातील सर्वच जमिनीवर असतात असं नाही. वर्षानुवर्षे पुराणे वाहून आणलेल्या गाळाचे किंवा वाऱ्याने वाहून आणलेल्या मातीचे थर साचून त्याखाली काही अवशेष गाडले जातात. मानवाने घडवलेल्या वस्तू आणि वास्तू यांच्याप्रमाणेच मानव प्राणी यांच्यात सांगाड्याचे अवशेषसुद्धा अशाच पद्धतीने गाडले गेलेले असतात. अशा अवशेषांना पुरावशेष म्हणतात. पुरा म्हणजे जुने. पुरा या शब्दाचा अर्थ काय आहे? पुरा म्हणजे जुने. की
भूतकाळामध्ये अशा अनेक वस्तू आहेत, वास्तू आहेत, त्या पुरामध्ये गाडल्या गेलेल्या आहेत. पूर आणि त्यातून काही मातीचे थर येऊन त्या एकावर एक साठून त्या वस्तूसुद्धा काढल्या गेलेल्या आहेत. मग त्यामध्ये प्राणी आलेत, मानवसुद्धा, यांची सांगाडेसुद्धा आपल्याला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर ह्या ज्या भूतकाळातील वास्तू आहे, त्या भूतकाळातील वास्तू आणि वस्तू यांच्या तसेच त्यांच्या अवशेषांच्या आधारे घडून गेलेल्या घटनांची मांडणी शास्त्रीय पद्धतीने करणाऱ्या शास्त्राला पुरातत्वशास्त्र असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय की पुरातत्वशास्त्र म्हणजे काय की भूतकाळातील वस्तू आणि वास्तू यांच्या तसेच त्यांच्या अवशेषांच्या आधारे घडून गेलेल्या घटनांची मांडणी शास्त्रीय पद्धतीने करणाऱ्या शास्त्राला पुरातत्वशास्त्र असं म्हणतात. पुरावशेष शोधून काढण्याचे आणि त्याचा अभ्यास करण्याचं काम पुरातत्व जो काही विभाग आहे, मग त्याला पुरातत्वज्ञ असं म्हटलं गेलेलं आहे, हे सगळे करत असतात. आता खाली काढले गेलेले पुरावशेष उजेडात आणण्यासाठी जमिनीचा एक एक थर अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने तपासावा लागतो. तो त्या ठिकाणी काळजीपूर्वक रीतीने त्याचं खनन करावं लागतं आणि त्यालाच पुरातत्वीय उत्खनन असं म्हणतात. पुरावशेष जिथे सापडू शकतील अशा स्थळांचा शोध प्रथम घेतला जातो, त्यांची व्यक्तिगत नोंदसुद्धा केली जाते आणि त्यानंतर कोणत्या स्थळी उत्खनन करायचं आहे याचं नियोजनसुद्धा केलं जातं. उत्खननामध्ये सापडलेल्या अवशेषाचा अभ्यास करत असताना पुरातत्वज्ञ आणि अनेक प्रकारची उत्तरं शोधण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतात. तर अशा प्रकारे या उत्खननामध्ये काही सापडलेले जे काही अवशेष आहे त्याचा अभ्यास करताना पुरातत्वज्ञ अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतात. आता ती कोणती प्रश्न आहेत, या पुरातत्व विभागापुढे जे काही प्रश्न निर्माण होतात त्याचा जर आपण विचार केला तर मिळालेले अवशेष कोणत्या काळातील आहेत. जे काही अवशेष मिळाले, समजा वेरूळ, अजिंठा अशा प्रकारच्या गुहा जरी असतील, लेणी जरी असतील, तर त्या ठिकाणी ते जे काही पुरातत्व म्हणजे जे काही जुन्या काळातल्या ज्या काही वास्तू आहेत त्या कोणत्या काळातील आहे याचाही शोध त्या ठिकाणी घ्यायचा असतो. नंतर ते अवशेष कोणत्या संस्कृतीचे आहेत. आपल्या देशामध्ये अनेक प्रकारच्या संस्कृती आहेत आणि त्याचा शोध लागला गेलेला आहे. मग ती कोणती संस्कृती आहे त्याचाही अभ्यास असतो. त्या संस्कृतीमधील लोकांचं दैनंदिन जीवन कशा प्रकारचं होतं, त्या ठिकाणचे लोक रोज कशा पद्धतीने आपलं दैनंदिन जीवन जगत होते याचा सुद्धा त्या ठिकाणी संबंध लावावा लागतो. नंतर त्या लोकांचे इतर संस्कृतीमधील लोकांशी कशा प्रकारचे संबंध होते, याशिवाय त्या संस्कृतीच्या शिवाय आणखी काही संस्कृती होती का व त्याचा काय संबंध होता याचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. त्याचबरोबर त्या लोकांच्या दैनंदिन जीवनात गरजा भागवण्यासाठी ते भोवतालच्या परिसरातील नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग कसा करून घेत होते, म्हणजे आपली जी काही नैसर्गिक परिस्थिती आहे, आपल्या भौगोलिक जीवन आहे, त्याचा अभ्यास त्या ठिकाणी करायचा असतो. अशाच प्रकारे आपण इतिहास म्हणजे काय याचा भाग 2 याचा अभ्यास करत असताना इतिहासाने आपण या मुद्द्यांचा आपण विचार केला पाहिजे. कारण या ठिकाणी एक पर्यावरणशास्त्र आहे आणि हे पर्यावरणशास्त्र एक महत्त्वाचं असं शास्त्र आहे. आता पर्यावरणशास्त्रामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही याबाबतचा विचार या पर्यावरणशास्त्रामध्ये केला जातो. त्याचबरोबर माणसाचं जीवनमान आणि पर्यावरणशास्त्र यांचा जो काही संबंध आहे तो अतिशय महत्त्वाचा संबंध आहे. आणि या माणसाच्या जीवनामध्ये 2 कृती असतात, एक व्यक्तिगत असते आणि दुसरी सामूहिक. हा इतिहासाचा अभ्यास करत असताना व्यक्तिगत कृती आणि दुसरी सामूहिक कृती आहे यामधून विकासाची प्रक्रिया घडत असते. आता यामध्ये जर गावाचा जर विचार केला तर गावामध्ये सुद्धा काही व्यक्तिगत कृती घडत असतात, काही आणि सामूहिक कृतीतून
गावाचा विकास हा होत असतो. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला जो काही आपला जो इतिहास आहे, हा इतिहास वारंवार भूतकाळाची आठवण करून देत असतो. म्हणजेच भूतकाळातून आपल्याला नवीन काहीतरी शिकायचं असतं. भूतकाळात हा नवीन घडामोडीसाठी एक संदर्भ म्हणून सुद्धा आपल्याला घ्यावा लागतो आणि त्यावरूनच आपल्याला भविष्यकाळ सुद्धा ठरवायचा असतो. आता या भूतकाळाची जर आपण आठवण केली तर भूतकाळामध्ये आपल्या थोर व्यक्ती जे आहेत त्यांचं व्यक्तिमत्व जर आपण विचारात घेतलं, त्यांचं कार्य काय होतं, ही सगळी माहिती आपल्याला इतिहासामध्ये मिळत असते. त्यांचं जे काही उत्तम कार्य त्यांनी जे काही केलेलं असतं, त्या उत्तम कार्यामुळेच आपली ही जी वाटचाल आहे, ही वाटचाल सुरू असते. कारण आपले म्हणजे जे काही थोर व्यक्ती असतात, त्या थोर व्यक्तींचं कार्य प्रत्येक लहान थोरांना एक आदर्श असतं आणि त्यांच्या कार्यामध्ये उत्साह असतो, प्रेरणा असते आणि त्यातून आपल्या जो काही काळ आहे, भविष्यकाळ हा त्यामध्ये त्यांच्या कार्यात दडलेला असतो. म्हणजे एकंदरीत इतिहास म्हणजेच भूतकाळ, ह्या दोन गोष्टी इथे फार महत्त्वाच्या आहेत. आता आपण लक्षात घ्यायचं आहे की हे काही मुद्दे आपण मागच्या घटकामध्ये सुद्धा घेतलेले होतेच, परंतु एक आढावा म्हणून पुन्हा आपण त्याचा विचार करतोय की जसं एक अग्नी आहे. आपल्याला माहिती आहे की आपण जर एक लक्षात घेतलं की अग्नी आणि चाक ह्या दोन गोष्टी जर आपण विचारात घेतल्या, समजा अग्नी आणि चाकाचा शोध लागलाच नसता तर हा जर विचार आपण जर केला तर त्याचं उत्तर जर आपण शोधलं तर मानवाचं जे काही जीवन आहे, हे जीवन सुखकर झालंच नसतं. कारण अग्नी म्हटलं तर आपल्याला अग्नीपासून काय मिळते? ऊर्जा मिळत असते. आणि आज प्रत्येक म्हणजे ज्या काही जे काही यंत्र निर्माण झालेले आहेत, त्या ठिकाणी ऊर्जा ही फार महत्त्वाची. त्याचबरोबर शोध घेत असताना चाक सुद्धा गतीसाठी महत्त्वाचं असतं. कारण त्या चाकाच्या शोधामधूनच आपण आपलं जीवन गतिमान करत असतो आणि इथून तिथे तिथून इथे अशा प्रकारे आपल्याला जाता येत असतं. आणि म्हणून मानवाच्या जीवनामध्ये अग्नी आणि चाक हे जे घटक आहेत, हे घटक विकासातील महत्त्वाचे अशा प्रकारचे घटक आहेत. आपण प्रत्येक ठिकाणी पाहतो की अग्नी आणि चाक, कारण अग्नी यातून ऊर्जा मिळत असते आणि चाकातून आपल्याला चालना मिळत असते, हे आपण लक्षात घेतलेलं आहे. शेवटी या ठिकाणी भूतकाळाचा जो काही शोध असतो तो फार महत्त्वाचा असतो. कारण शेवटी इतिहास हा भूतकाळाचा शोध घेत असतो आणि त्यातून नवीन नवीन घडामोडी या आपल्या लक्षात येत असतात. आता तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेतच, परंतु
एक इथे भूतकाळ आणि आपण यावर 5 ते 7 ओळी माहिती लिहायची आहे. मग आपण भूतकाळ आणि आपण यावर विचार करत असताना आता तुम्ही 5वीला आहात. मग तुम्हाला तुमचा जो भूतकाळ आहे, हा भूतकाळ तुमचा जन्म झाल्यापासून ते तुम्ही आता 5वीला आलेला आहात, हा जो कालखंड आहे साधारणपणे 10 ते 11 वर्षाचा जो काळ आहे, या काळातल्या काही घडामोडी तुम्ही लिहू शकता. काही यामध्ये आपण आपल्या पालकांना विचारून सुद्धा माहिती लिहू शकतो, कारण 5 ते 7 ओळी लिहायला काही आपल्याला वेळ लागणार नाही आहे. आणखी सुद्धा यावर तुम्ही लिहू शकता वाक्य भूतकाळ आणि आपण. मग तुमच्या जन्मापासून ते तुम्ही 5वीला आल्यापर्यंत जो काही कालावधी आहे, हा भूतकाळाचा कालावधी आहे आणि यावर तुम्हाला माहिती लिहायला दिलेली आहे, जी तुम्ही लिहायची आहे. म्हणजे तुम्हाला भूतकाळ आणि आपण ही संकल्पना चांगल्या प्रकारे समजून येईल. या इतिहास म्हणजे काय या भागामध्ये आपण बरीचशी माहिती घेतलेली आहे. त्या ठिकाणी काही प्रश्नसुद्धा तुम्हाला सोडवायला दिले, की जसं इतिहासाचा आणि आपला काय संबंध आहे, व्यक्तिगत आणि सामूहिक कृतीच्या परिणामातून वातावरणात काय काय बदल होत असतात, भूतकाळात होऊन गेलेल्या व्यक्तीच्या चरित्रातून आपल्याला काय मिळते आणि कोणत्या कृतीवर भविष्यकाळ अवलंबून असतो, या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत. धन्यवाद.